सोलापूरच्या पाणीपुरवठ्यावरून नगरसेवक आक्रमक. पीएचई म्हणाले 1400 कोटींची योजना झाल्याशिवाय पाणीपुरवठा सुधारणार नाही. पाण्याच्या विषयासंदर्भात बोलायला द्या. पाणी पुरवठा होत नाही हा माझा स्पष्ट आरोप आहे. नगरसेवकाला नागरिक सांगतात पाणी आणलंय. जेव्हा नगरसेवक अधिकाऱ्याला फोन करतो, जेईचा फोन बंद असतो, झेडो बंद असतो, हेड ऑफिस बंद आहे. मग हे लोक काय फक्त पगार काय ऑफिस मध्ये बसून करणार का? 1400 कोटीचा प्रोजेक्ट झाल्यानंतर व्यवस्थित पाणी पुरवठा. आम्ही टँकरने पाणी भरणारे लोक नाही. तुम्ही मिठेपर्यंत ते करावं लागणार. तक्रार मिठेपर्यंत आम्ही टँकरने पाणी भरणार लोक का? मी राहतो तिथं, मी काय टँकरमध्ये पाणी भरू काय तिथं? या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम, द बिगेस्ट अपकमिंग मॉल, विष्णुविल कंपाऊंड, सोलापूर. सोलापूर महापालिकेच्या शुक्रवारच्या सभेत सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नगरसेवक पाणीपुरवठ्याच्या विस्कळीत विषयावरून चांगलेच आक्रमक झाले. यावेळी जुन्या तसेच नवीन नगरसेवकांनी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करून त्यांना एक प्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यातच पकडले होते. सभागृहात पुन्हा बेशिस्तीचे दर्शन झाले. कोणीही सभाशस्त्र पाळत नव्हते. बेशिस्त सभागृहाला शिस्त आणण्यासाठी महापौर डायसवरून आक्रमकपणे कोणालाही बसवत नव्हते. त्यामुळे सभागृहाचा रिमोट कंट्रोल एक प्रकारे रोहिणी तडवळकर यांनीच हातात घेतला होता. मध्येच उठून बोलणाऱ्यांना रोहिणी तडवळकरच अडवत होत्या. सोलापूर शहरात 208 MLD एवढे पाणी सध्या घेतले जाते. काही भागात 3 दिवसाआड, काही भागात 4 दिवसाआड, काही भागात 5 दिवसाआड पाणी पुरवठा असून 1400 कोटी रुपयांची अंतर्गत जलवाहिनी तसेच पाण्याच्या टाक्या बांधण्याची योजना पूर्ण झाल्याशिवाय पाणी पुरवठा सुधारणार नाही, असे उत्तर सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिले. पाणी पुरवठ्याची सोलापूर महापालिकेच्या सभागृहात झालेली ही चर्चा आणि अधिकाऱ्यांनी दिलेले हे उत्तर जरूर ऐका. पाणी पुरवठा इतका महत्त्वाचा विषय आहे. आपले सगळे सण सुरू आहेत. परवा झाला तर उद्या रमजान ईद आहे. आपली महापालिकेची पाणी पुरवठा करणारी यंत्रणा काय काम करते? तुम्ही महापौर आणि तुम्ही जेव्हा सांगितलं की या शहराच्या पाणी पुरवठ्याचे दिवस उलट कमी करा, पण माननीय सार्वजनिक आरोग्य त्यांनी उलट दिवस वाढवले. मग माननीय महापौर साहेब, हा पालिकेचा अपमान आहे, हा या सभागृहाचा अपमान आहे, तुमचा म्हणजे आमचा अपमान आहे. तर माननीय सार्वजनिक अभियंता यांनी पुन्हा एकदा सांगून पाणी दिवस वाढवले. पाणी पुरवठ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये मागणी वाढलेली होती आणि हाऊस पूर्ण रेकामा झाला होता. पूर्ण उजनीवर पाणी पुरवठा हाऊसवरून आपण अतिरिक्त पंपिंग करत होतो. ते पूर्ण बंद पडल्यामुळं आणि लाईटचं प्रॉब्लेम म्हणजे ट्रिप होणे हे प्रमाण जास्त होतं या फ्लोअरमध्ये. म्हणून आम्ही एक दिवस वाढवून पाणी पुरवठ्यात टोटल 65 टाक्या, 55 टाक्या आहेत. त्या सगळ्या कारणात आहेत का? त्यापैकी 61 टाक्या कारण एक टाकी भरत नाही लाईट, बाकी सगळ्या टाक्या भरत. का भरत? कारण काय? त्याला ट्रान्समिशन लाईन त्या व्यासाची नाही आहे तिथं. त्याच्यामुळे सोलापूर शहरासाठी जवळपास 250 ते 60 ML पाण्याची आवश्यकता आहे. त्यापैकी आपल्याकडे आहे ती कॅपॅसिटी 190 ची आहे, पण आपण उजनी लाईन झाल्यामुळे आपण 208 MLD उपसा करतो. 208 MLD पाणी तुमच्या रोजचं उपसा होत आहे, मग ते पाणी व्यवस्थित सोलापूरकरांना का मिळत नाही? खात्यावर भागामध्ये बऱ्याच छोट्या लाईन वाढवत गेल्यामुळं तिथं पाणी शेवटच्या माणसाला पोहोचत नाही. त्याच्यामुळं अनइक्वल डिस्ट्रीब्युशन होत आहे आणि गावठांमध्ये मोठ्या लाईन आहेत पण टाक्या जमिनीवरच्या आहेत, त्याच्यामुळे पाणी जास्त वेळ जातं, त्यामुळे पाणी पडत जातं. मागील 25 वर्षे झाले आपण महापालिका पाणी पुरवठा हा प्रश्नावर किती पैसे खर्च केले? आपण महापालिकेनं पाणी पुरवठ्यावर, सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यावर किती पैसे खर्च केले? किती कोटी केले? खर्च सांगा, आकडा सांगा. पाणी पुरवठ्यासाठी मोठी योजना म्हणजे 882 कोटीची झाली, ती पूर्ण झाली. मागील 25 वर्षात महानगरपालिकेने पाणी पुरवठ्यावर किती पैसे खर्च केले? जवळपास हे 882 कोटी 200 ते 300 कोटी आहे. 25 वर्षामध्ये यातील तज्ञ आहे का नाही मला यावर शंका आली आहे. 25 वर्षामध्ये म्हणजे मागच्या 23 वर्षात फक्त 200 कोटी खर्च केले. हो, हे बरेच मोठ्या प्रमाणात फक्त दुहेरी प्रमाणात पैसे मिळाले. साहेब, स्काडा प्रणालीला किती खर्च केले आपण? स्काडा प्रणालीला 51 कोटी खर्च केले. ते अस्तित्व आहे का? आहे. स्काडा प्रणालीला आपण पाणी पुरवठा करतो का? हो, करतो का? स्काडा म्हणजे मॉनिटरिंग साठी आहे, ते स्काडा करतो. महापौर साहेब, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा. स्काडा प्रणालीप्रमाणे पाणी पुरवठा होत नाही हा माझा स्पष्ट आरोप आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जे पाणी पुरवठ्याच्या लाईनी घातल्या, माझ्या प्रभागात एका गोळामध्ये 4 लाईन आहेत. 6 इंची बी आहे, 8 इंची बी आहे, 4 इंची बी आहे, एका गोळामध्ये. म्हणजे स्मार्ट सिटीनं नवीन पाणी पुरवठा लाईन घातली आहे का? पण घातली तर आहे का? एपीडी आणि जे बॉर्डर्स आहे त्या भागामध्ये हे प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे?
4 लाईनचे म्हणता तुम्ही साहेब आपण ज्यावेळेस त्या लाईनी हस्तांतरण केलं महापालिकेला त्यावेळेस आपण ते पाहिलं त्या लाईनी ऍक्टिव्ह झाल्यात नाही झाल्यात मग ते जरा निवडून गेला म्हणून मग आपलं काम नाही का हे की जे स्मार्ट सिटी मधून लाईन टाकली आहे ती लाईन चालू आहे का बंद आहे अजून सुद्धा एपीडी एरियामध्ये पाणी पुरवठा जुन्या लाईनवर होतो माझ्या प्रभागात अजून घाण पाणी काय नाही थोडंफार कारण काय एवढे साहेब तुम्ही स्मार्ट सिटी मधून नवीन लाईन टाकली आहे नवीन पाणी पुरवठा लाईन टाकली आहे ते लाईन टाकलं पण घाण पाणी आहे तुमचा एरिया एपीडी आणि बॉर्डर्स आहे शहरातला त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो माननीय महापौर साहेब मान्य आयुक्त साहेब माझी आपल्याला विनंती आहे पाणी प्रश्न फार गंभीर आहे सोलापूरची जनता शोषिक आहे पण ती इतकी बी नाही तर तुम्ही त्याचा गैरफायदा घ्यावा साहेब आज शहराच्या गावठाण भागात 4 दिवसात पाणी आहे हातोड भागात 5 दिवस 6 दिवस 8 दिवस पाणी आहे ज्या दिवशी पाणी पुरवठा होतो त्या दिवशी झोनचा जेई येत नाही छेडवळ येत नाही हेड ऑफिसर होत नाही नगरसेवक म्हणजे आता बिनपगारी फुलाधिकारी झालाय नगरसेवकाला नागरिक सांगतात साहेब पाणी आणलंय ज्यावेळेस नगरसेवक अधिकाऱ्याला फोन करतो जेईचा फोन बंद असतो छेडो बंद असतो हेड ऑफिस बंद आहे मग हे लोक काय फक्त पगार काय ऑफिस मध्ये बसून करणार का यांना कामाची जबाबदारी नाही का ज्या दिवशी पाणी पुरवठा आहे त्या दिवशी साईडवर येणार त्यांचं काम नाही का विचार तुम्ही एकदा येतं का एक तर जी असते उपस्थित जागेवर माननीय महापौर साहेब या शहराच्या पाईपलाईनवर साहेब आपण जर सखोल अभ्यास करा हॅलो साहेब ओ आनंद जाधव साहेब आता साहेबांनी सांगितलं 62 टाक्या चालू आहेत तर 61% एक टाकी भेटली सांगितली ना तर जोडवळ पेठेत एक टाकी बंद आहे ज्या ठिकाणी ते कंपाऊंड मध्ये 2 टाक्या नवीन टाकी लावली ना ती टाकी सुद्धा बंद आहे आजपर्यंत आपलं हो महापौर साहेब तुम्ही आता 62 टाकी पैकी 6 टाकी म्हणता तर ती टाकी बंद आहे नगर 1970 ची वगैरे आहे चालू आहे टाकीत चालू पाणी. आहे चालू आहे चालू आहे साहेब जबाबदारी उपत्या हा जबाबदारी हो उपत्या जबाबदारी सलगरवस्ती सर्वस्ती नंतर म्हणजे 90च्या या टाक्या चालू आहेत का कार्यरत आहेत का टाक्या चालू आहेत. त्या पूर्ण शक्तीने भरतात का मागं लेवल असेल तर भरून घेतो त्याला नाही तर साहेब, पाहिजे माझा लेवल म्हणजे काय सर्वस्ती भरून घेतो आपल्याला उजनीची दुहेरी लाईन टाकली आहे. ही लाईन ही वाढीव पाण्यासाठी नाही आहे टाकळीवरनं जी लाईन जुनी झाली हो, त्याला साहेब, आपण पर्याय काय आहे करतो, ती वाढीव पाणी वाढलेलं नाही बघा पाणी वाढवा कमी करा आम्हाला फक्त पूर्ण वेळ क्षमतेने पाणी द्या त्या टेक्निकल गोष्टी आम्हाला सांगू नका की वाढीव पाणी नाही हे कमी पाणी नाही मला फक्त 16 वर्षाला पाणी तुम्ही व्यवस्थित पुरवठा कधी करणार व्यवस्थित सगळं हे 1400 कोटीचा प्रोजेक्ट झाल्यानंतर व्यवस्थित पाणी पुरवू म्हणजे कधी 2 वर्षांनी 3 मंजूर झालं तर 3 वर्ष लागतील सर पण त्या म्हणजे आम्ही टप्प्याटप्प्यात आता आठवड्यात एकच पाणी देतो का म्हणजे आम्ही आता आठवड्यात एकच पाणी आता देतो का आपल्याकडे 3 दिवसावर पाणी आहे ती एकाही भागामध्ये 3 दिवसात पाणी नाही एकाही भागात नाही सांगा 100 नगरसेवक कुठल्या भागात 3 दिवसात पाणी आहे 3 दिवसात 7 दिवसाला पाणी येतं. शेगाव, पाळे, चोपाड, कोणत्या भागात आहे शेगाव, पाळे, चोपाड, माझ्या जाते, माझ्या घरामध्ये पाणी येतं. उजनीला पाणी 3 दिवसात आहे. मधून technically असं ते आम्ही समजून घेऊ शकतो. परंतु या भागामध्ये 3 दिवसात पाणी पुरवठा नाहीये. 9व्या, 7व्या, 8व्या, 9व्या दिवशीला पाणी आहे. प्रभाग 10 आणि 11 मध्ये. घरकुल भागात तुम्ही पाणी कधी सोडता रात्री 12 वाजता किती वाजता सोडता तुम्ही टायमिंग काय पाण्याचं घरकुल भागात पाणी गावठाण संपलं की चालू करतो कधी सोडता ते सांगा कामगार वर्ग आहे माझा प्रभाग माननीय महापौर साहेब आयुक्त साहेब आपण या सभागृहामध्ये दिवसभर लोकांनी कामं करायची आणि रात्री पाण्यासाठी थांबायचं का संपूर्ण सोलापूर शहरावर तुम्ही पाणी पुरवठा एकाच वेळी कधी करणार आहात? काय फायदा आम्हाला विटकर साहेब माहिती आहे हो, मला सांगा हो, तुमच्या प्रभागात विटकर साहेबांनी काम केलं विचारलो. मला उत्तर द्या ए बीडी एरियामध्ये 1400 कोटी खर्च आहे पाणी पुरवठा घाण पाणी काय फायदा झाला बऱ्याच ठिकाणी काय झालं साहेब आपण त्यांनी बघितलं नाही त्यावेळेस कोरोना झाला सगळं लॉकडाऊन मध्ये या लोकांनी एवढा अंधाधून केलंय लोक रस्त्यावर नाहीत प्रशासक आहे त्यांना कोण विचारणार नाही त्यांनी लाईनी घातल्या त्या मस्तीला लगेच त्याचे बिलं काढले त्याला एनओसी दिल्या आपण लगेच हस्तांतरण केल्या अहो त्या सगळ्या आमदारांनी मागणी केली आहे मागणी केली आहे तुम्ही तरी केली भेटले नाही 200 कोटी खर्च करून तुम्ही जर मला पाणी देत नसाल किंवा स्वच्छ नाही सुरळीत नाही काही पैसे मग काय काम केलं 200 कोटींना 200 कोटी खर्च तुम्ही काय काम केलंय सलगरवस्ती सर्वस्वी आणि उच्च दरम्यान खोटाई महापौर साहेब हे सलगरवस्तीचं काम हे 2012 सालीपासून चालू झालेलं आहे त्यांनी ते पुरावा द्यावा की त्यांनी 1990 म्हणतात ना तर ते खुलासा करावा त्यांनी सर्वस्वीला पाणी सेटलमेंट टाकी होतं आणि आणि महापौर साहेब माशा वस्तीला रात्री 12 नंतर पाणी सोडलं जात आहे आणि ते पण प्रेशर इतकं कमी असतं की लोकांचे तक्रारी फोन वगैरे येतात की मॅडम आम्हाला पाणी नाही सगळ्यांना मग आम्ही जाऊन तिथे सगळ्यांना तक्रारी घेऊन आमचं सॉल्व्ह करणार कोण 3 महिन्याला साहेबाला फोन करतो चोबे साहेबाला
आणि एवढ्या तुम्ही किल्ला साहेब तुम्ही प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपण साहेब, आणि त्या शब्द लोक मला घरी मॅडम मी महापालिकेचा मला एक नागरिक भेटला, तो चिंचोली एमआयडीसीचा कर्मचारी आहे. त्यांना सांगितलं की साहेब जे पाणी आम्हाला येतं सोलापूरला त्यातलं काही पाणी चिंचोली एमआयडीसीतल्या काही कंपन्या देतो. खरं काय माननीय महापौर साहेब, आपण हे पाणी सोलापूर शहराच्या पिण्यासाठी मागवलंय. ते पाणी सोलापूर शहराला येणार कुठला पाकणीवरून येताना त्याचं कटिंग होतं त्या एमआयडीसी मध्ये. किती कंपन्यांना पाणी देतो आपण? एमआयडीसीच्या किती कंपन्यांना पाणी देतो? किती देतो? त्याला बल्क सप्लाय देतो, दर 10 ते 11 ml पाणी देतो. माननीय महापौर साहेब, आईचा हा विषय गंभीर आहे. मला त्या माणसाने सांगितलं की महापालिकेचे काही अधिकारी त्या कंपन्याकडून हप्ते घेतात. आरोप नाही, मी ऐकलेली गोष्ट सांगतो. त्या कंपन्याकडून पैसे घेऊन त्या सोलापूर शहराच्या लोकांच्या कोणतं पाणी पुरवण्याचं काम आपलं सवय पाणी पुरवठा करते. खरं आहे का हे? त्याचा निर्णय झाला का? सभागृह में हमेशा इस वक्त जो भी महापौर रहेंगे ये एक ही बात पर टॉपिक रहने वाला है कि पानी के विषय पर, पानी का विषय कब खत्म होने वाला है ये हमेशा, ये लास्ट टाइम जो है रमजान के पहले रोजे को जब पहला बोर्ड था अपना दूसरे बोर्ड पर महापौर साहेब, विषय असा आहे की माननीय आयुक्तांनी पाठीमागे सांगितलं होतं की पाण्याचा जो अपव्यय टाळण्यासाठी जे पाणी वाया घालवत आहेत त्यांच्यावर कारवाई करणार. शहर हद्दीमध्ये रस्त्यावर पाणी येतं त्यांच्यावर आजपर्यंत काय कारवाई केली, तो एक विषय आहे. दुसरा आहे आपले माननीय सदस्य किरण मालक देशमुखांनी मगाशी मांडला की हद्दवाढ भागामध्ये आणि शहरामध्ये पाणी देताना दुजाभाव केला जातो. तसं असेल, जोपर्यंत हद्दवाढ भागाला शहरासारखं पाणी दिलं जात नाही तोपर्यंत हद्दवाढ भागातील लोकांकडून 50% पाणी पट्टी घेणार का तुम्ही ते ठरवा. आपण सोलापूरच्या नागरिकांच्या जीवाशी घेऊ नये आणि अशा पद्धतीने जर कोणी अधिकारी बेजबाबदारपणे वागत असेल तर त्याच्यावर सदस्य मनुष्यवध गुन्हा दाखल करावा. कारण कोल्हापूरमध्ये हजारो रुग्ण कॅन्सरचे या ठिकाणी आलेले आहेत आणि सोलापूर हे कॅन्सर हब होत आहे. या ठिकाणी कुठेतरी आपण गंभीरपणे बघण्याचं या ठिकाणी विनंती तुम्हाला महापौर साहेब मी या ठिकाणी करतो. जिरोवर जर आपण टाकी चालवणार असेल तर पाणी देताय कशा हदवाड भागाला? जर हदवाड भागाला पाणी मिळत नसेल आणि जिरोवर टाकी चालवत नसेल तर आमच्याकडे भागातील लोक 4 वाजता उठतात, 8 वाजता कामाला जायचं असतं, 10-11 पर्यंत वाट बघतात पाणीचं, रजा टाकून त्यांचं पाणी भरावं लागतं. ही बात खूप गंभीर आहे साहेब. और हम बार बार अधिकारी को बोलते हैं तो कोई भी आके देखता नहीं, आया तो गंदा पानी आ रहा है, हेलो सुबह से 5 बजे से पानी लेके घूम रहे हैं, ईद करने का पानी भरने का. 1 महिन्यापासून 1 वाजल्यानंतर पाणी पुरवठा होते रात्रीच्या, आणि त्यांच्यासाठी एक तिथं पाण्याची टाकी उपलब्ध असून त्यांना आम्ही चोबे साहेबांना वारंवार पाठपुरावा करतो. आमदार साहेबांचं पत्र आहे, नगरसेवक लोकांचं पत्र आहे, तरी सुद्धा त्यांचं त्या पाण्याच्या टाकीला चार्ज करणं हे शासनाकडनं दुर्लक्ष होत आहे. ज्या ठिकाणी आपण शासनाकडनं वाढीव निधी मागून घेतो की आपल्याला वाढीव टाक्या बांधून घ्यायच्या, अशा परिस्थितीमध्ये असलेल्या टाक्या तुम्ही चालू करत नाही. ते चांगल्या स्थितीमध्ये असताना सुद्धा त्याला तुम्ही पाणी पुरवठ्यासाठी वापर केला तर दैट नाही हा भागाचा पूर्ण प्रश्न मिटून जाईल. यासोबतच आपण जेव्हा हदवाढ भाग म्हणून म्हणतो, शहरी भागाला आपण 3 दिवसात 2 दिवसात पाणी देतो. हदवाढ भाग सोलापूर 30 वर्ष झाले, पण आता तुम्ही हे भेदभाव किती वर्ष ठेवणार आहे? हदवाढ भागाला सुद्धा शहरी भागा एवढंच पाणी तेवढ्याच दिवसानंतर पाणी असायला पाहिजे. कारण आता 30 वर्षापासून तुम्ही प्रत्येक हदवाढ भागाला 5-5 दिवस 6-6 दिवसात पाणी करता. आज तुमचे किती वर्ष वाट बघणार हदवाढ भाग? ओंकार सोसायटीमध्ये पाणी पुरत नसेल तर 4 लोकांसाठी आपण व्यवस्था करू शकत नाही. आम्ही टँकरने पाणी भरणारे लोक नाही. तुम्ही टँकर दिला तर आम्ही पाणी भरणार नाही. जे लोक तुमच्याकडे येऊन डान्स करतात त्या लोकांना टँकरने पाणी देणे बंद हे शोभत नाही. ते पाणी पुरवण्यासाठी काय करणार ते सांगा. कशासाठी टँकरने पाणी भरायचं? आम्ही कामं सोडून काय पाण्याच्या लाटेमध्ये उठून पाणी भरतात का ते लोक? ऑफिसर लोकांची कॉलनी आहे. लोक टॅक्स देत नाहीत का? त्याच्यासाठी एक मोठी लाईनची जोडणी करणार आहे, त्याला महिला हे सांगा आधी मग. रेल्वे क्रॉसिंग टँकरने पाणी देऊ काय? उत्तर काय? तक्रार तुम्ही मिठेपर्यंत ते करावं लागणार. तक्रार मिठेपर्यंत आम्ही टँकरने पाणी भरणार लोक का? मी राहतो तिथं, मी काय टँकरमध्ये पाणी भरू काय तिथं? नाही असं उत्तर सांगणार नाही साहेब. रात्री 12च्या पुढे पाणी नको, दिवस लागू नको करणार का? तुम्ही 12 पर्यंत पाणी दिल्यानंतर पाण्याची व्यवस्था करा. चौबे साहेब तुम्ही पाण्याची 15 वर्ष झालं साहेब. जागेवर जे काय म्हणते ते जागेवर जाऊन तिथं काय केलं पाहिजे ते उपयोजना करून द्या. आणि टँकरनी पुरवठा करण्यापेक्षा आपल्याला नळाने पाणी पुरवठा व्यवस्थित मुबलक पाणी पुरवठा टँकरवर सोलापूर म्हणायचं आणि टँकरने पाणी भरायचं हे काय अधिकाराचं उत्तर काय? त्यासाठी आपल्याला काय करता येईल ते तुम्ही उपयोजना करा. सभागृहात पाणी पेटतंय का काय अशी परिस्थिती आहे. महापौर साहेब, तुम्ही महापौर झालात आणि महापौर झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही पाणी प्रश्नावर एक मिटिंग घेतली
त्या मीटिंगला संबंधित अधिकारी होते, सर्व पदाधिकारी होते, आयुक्त साहेब सुद्धा होते. तुमची मीटिंग सगळ्या वर्तमानपत्रात छापून आली. सगळ्यांना असं वाटलं की आता सोलापूरचा पाणी पुरवठा नक्की काहीतरी बदल होणार आणि तारखांमध्ये फरक पडताय. तुम्ही रोज सत्कारासाठी फिरता, तुम्हाला नागरिक तेच गोष्टी सांगतात ज्या आम्हाला सांगत असतात की आमचा पाणी पुरवठा असा असा विस्कळीत आहे. तुम्ही तिथेही लोकांना आश्वासित करता की नक्की आम्ही पाणी पुरवठ्याचे दिवस कमी करू. आणि असं असताना एकीकडे प्रशासनामध्ये आपण एकीकडे सांगितलं की पाणी पुरवठ्याचे दिवस कमी करू, त्याच उलट इथं प्रशासनामध्ये आपले पाण्याचे दिवस वाढवण्याचं काम झालेलं आहे. हे तुमच्या सगळ्यांना आहे, कारण या आधी जेवढा पाणी पुरवठा दिवसात होता त्याच्यापेक्षा सगळीकडचा पाणी पुरवठा सगळ्या सभागृहाचा सेन्स असा आहे की 1-2 दिवसांनी वाढलेला आहे. म्हणजे कुठं 3 दिवसांनी होत होतं तिथं आता चोबे साहेबांनी सांगितलं की 4 दिवसांनी होत आहे, कुठं 4 दिवसांनी होत होतं तिथं 5 दिवस झालाय. म्हणजे सगळ्या दिवस बदललेले आहेत. माझा चोबे साहेबांना, महापौर साहेब, अशी विनंती आहे की त्यांनी आम्हाला सभागृहाला एक माहिती द्यावी की आपण आपल्या शहराला रोज किती पाणी लागतंय आणि किती पाणी रोज आपण तिन्ही पंपिंग स्टेशन मधनं घेतो हे सभागृहाला कळावं. शहराला 250 ते 60 MLD ची गरज आहे. 190 ची आपली कॅपॅसिटी आहे, तरी सुद्धा 208 ML नवीन लाईन झाल्यामुळे आम्ही जास्त पंपिंग करून 208 ML उपसा करतो. साहेब, महापौर साहेब, आपल्याला पूर्वी टाकलीवरनं पाणी येत होतं, ती लाईन होती, आपल्याला सगळ्याला माहित आहे. पण साहेब, आपण आता दुहेरी पाईपलाईन झाल्यानंतर आपण टाकलीवरचं पाणी उचलायचं बंद केलंय असं कळतंय. ही लाईन आपण बंद करत असताना कुणाची मान्यता घेतली आहे का? लाईन टाकली, आपल्याला दुहेरी पाईपलाईन झाली, शहराला नवीन पाणी आलं, पण टाकलीवरनं जे आपल्या हक्काचं पाणी होतं ती जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनीवर आपण कोट्यवधी रुपये खर्च केलेले आहेत. तिथून आपण आता पाणी घ्यायचं बंद केलं असं म्हणतो. त्याचं आयुष्यमान संपलेलं आहे, तरी सुद्धा नदीला पाणी आलं की आपण उपसा करतो, पूर्ण बंद केलेलं नाही. राज कूलर्स एक्सक्लुझिव्ह शोरूम आता आपल्या सोलापुरात. घर, ऑफिस, फॅक्टरी, हॉटेल्स, मॅरेज हॉल या सर्व ठिकाणी लागणारे विविध प्रकारचे 50 पेक्षा जास्त व्हरायटीजचे कूलर्स एकाच ठिकाणी. सोलापुरातील एकमेव एक्सक्लुझिव्ह कूलर शोरूम राज कूलर्स. 7/8 पद्मश्री अपार्टमेंट, अरविंद रोड, छत्रपती संभाजी महाराज चौक, सोलापूर. मोबाईल 9420 66 36 78. गुढीपाडव्यानिमित्त 30% सूट, डिलिव्हरी फ्री. कोणताही कूलर घेण्या अगोदर राज कूलरला अवश्य भेट द्या.